कराडमधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये काल मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकली आणि त्या ठिकाणी 5 पुरुष आणि 2 महिलांना रेव पार्टी करताना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये माजी मंत्री असणारे एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा सुद्धा समावेश आहे. नुकतंच त्यांना रुग्णालयामध्ये त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना पोलिसांनी जे आहे आता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा जी आहे ती सुनावलेली आहे. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे त्यांच्याजवळ रेव पार्टी करताना त्यांच्याकडे विदेशी दारू, त्याचबरोबर अंमली पदार्थ आणि हुक्का असे पदार्थ सुद्धा सापडल्याचे एकंदरीत सांगण्यात येते. आणि याच विषयी जाणून घेण्यासाठी नेमका कायदा काय सांगतो, यामध्ये त्यांना काय शिक्षा होऊ शकते, कोणती कलमं लावली जाऊ शकतात, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ऍडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, आपण बघतोय काल रेव पार्टी करताना एकनाथ खडसे यांचे जे जावई आहेत यांच्यासह 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. नेमकं त्यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते? आता याच्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार जे काही आतापर्यंत माध्यमांच्या माध्यमातून जे काही बातम्या आल्यात त्यानुसार असं दिसतंय की रेव पार्टी करत असताना एक 5 ते 7 त्यामध्ये 2 लेडीज आहेत, त्यांना फ्लॅटमध्ये पकडलं गेलं. आता मुळात प्रश्न हा निर्माण होतो की याला रेव पार्टी म्हणता येईल का? कारण तो एक कुठला तरी एक तर रेंटवर असेल किंवा पर्सनल फ्लॅट असेल. एखाद्या फ्लॅटमध्ये आणि एखाद्या फ्लॅट ओनरने किंवा एखाद्या ग्रुपच्या मेंबरने जर कोणाला इन्व्हाइट केलं जेवायला या, आपण काय पार्टी करू, तर त्याला रेव पार्टी म्हणता येईल का? कारण रेव पार्टीचे आता सकाळी हा प्रकार घडल्यानंतर माहिती काढली तर रेव पार्टी म्हणजे काय, तर गुगलवर असं ते सांगितलंय की सामान्य पार्ट्यांपेक्षा रेव पार्टी खूप वेगळी असते. या पार्टीत वेगवेगळ्या प्रकारची नशा केली जाते. गांजा, चरस, कोकेन, मॅफेडॉन सारख्या ड्रग्सचा वापर केला जातो. पार्टीत तरुण तरुणी अनेक तास बेधुंद होऊन नाचत असतात. भारतात रेव पार्टीला कायद्याने बंदी आहे. पार्टीच्या आयोजकाकडूनच ड्रग्ज उपलब्ध करून दिले जातात, त्याला म्हणतात रेव पार्टी. मग हे 4-5 तरुण जर घरामध्ये येऊन एकत्र जेवण करत असतील, गेट टुगेदर करत असतील, तर रेव पार्टी ह्याला नाव दिलं कोणी? म्हणजे हे जे काही नाव बाहेर आले त्यावरनं असं दिसतं की हे काहीतरी कपोलकल्पित हा बनवलेला ड्रामा आहे. आता जे काही कारवाई झाली, रेड हँड सापडले, त्यामध्ये काहीतरी ड्रग्ज सापडले अशी बातमी ती ते अजून व्हेरीफाय व्हायचंय. कुठल्या विदेशी दारूच्या बाटल्या सापडल्या ते व्हेरीफाय व्हायचंय. हे सगळं करत असताना NDPS भारतीय अंमली पदार्थ सायकोट्रॉपिक कायदा हा कायदा जो आहे आपल्या संसदेमध्ये 23 ऑगस्ट 1985 ला अंमलात आला आणि सेक्शन 27 नुसार कारवाई केली असावी. आता NDPS कायदा आपण जर पाहिला तर भारतामध्ये आपण हिमालयात गेलं तर अनेक साधू जे हिमालयात बसतात ध्यानधारणेला, त्यांच्याकडे गांजा असतो. गांजाचे ते मारतात. नाशिकला कुंभमेळा आपण पाहतो, तर गांजा किती प्रमाणात जवळ बाळगायचा त्याला सुद्धा कायद्याने लिमिट दिलेलं आहे. जर स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी असेल तर त्याला 1 वर्ष 6 महिन्यापर्यंत पनिशमेंट आहे, त्यात जामीनही लगेच होतो. आणि कमर्शियल क्वांटिटी जर सापडली की गांजा किंवा दुसरं कुठलंही ड्रग्ज विकण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलं, मग त्याला सेक्शन 27 त्याला पनिशमेंट जास्त आहे, तर शक्यतो त्याला लवकर जामीन होत नाही. ही कायद्यामधली तरतूद आहे. तर यामध्ये जर पाहिलं तर असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय किंवा माध्यमांमधून पण अशा बातम्या आलेल्या आहेत की त्यांच्याकडे विदेशी दारू सापडलेली होती, हुक्का सापडलेला होता आणि त्याचबरोबर अंमली पदार्थ या लोकांकडे जी आहे ती सापडलेली आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती कोणती कलमं लागली जाऊ शकतात आणि त्यांना जामीन वगैरे मिळू शकतो? आता यामध्ये या स्टोरीनुसार जे काही प्रकरण घडले त्यामध्ये 27 लावला असं मला वाटतं. सकृत दर्शनी असं वाटतं NDPSचा कलम 27 लावला असावा. आता ही जी काही पार्टी घडली, मुळात NDPSच्या केसेस असतात ह्या सगळ्या टेक्निकल केसेस आणि ट्रॅप लावून केलेल्या केसेस असतात. ट्रॅप कसा लावला जातो? आता ह्या केसचं जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर यातील एक आरोपी कुठले तरी राजकीय नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. एकनाथ खडसे, गिरीश महाजन, त्यांच्यामध्ये लास्ट वीक पासून काहीतरी बऱ्याचशा गोष्टी घडल्यात, आपण वृत्तवाहिन्यामधून दिसतंय आपल्याला ते. आणि मग जर ट्रॅप लावला असेल तर ट्रॅप कसा लावला जातो की अशी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली की अशा ठिकाणी, अशा फ्लॅटमध्ये किंवा मोकळ्या लॉनवर फार मोठी पार्टी आयोजित केलेली, अनेक तिथं तरुण येणार आहेत, त्याचं संयोजन यांनी केलेलं आहे. आणि तो ट्रॅप लावून जिथं ते पार्टी असेल तिथं ते त्यांनी सापळा लावून रेड केली जाते. आता ह्याच्यामध्ये हा घरगुती सगळा विषय. एखाद्याच्या फ्लॅटमध्ये गेट टुगेदरला फक्त जेवण करायला एकत्र आले असतील तर त्याला रेव पार्टी म्हणता येणार नाही. ते माझ्या दृष्टीने त्याला गेट टुगेदर म्हणता येईल. आता दुसरी गोष्ट अशी आहे की या केसेसमध्ये आता एक वकील म्हणून मी सांगतो की बऱ्याचशा केसेस ह्या खोट्या केसेस असतात.
ट्रॅप लावून बनावट केसेस तयार केले जातात. हा आमचा अनुभव आहे. बऱ्याच वेळेला आता नावं घेणे योग्य नाही, एक दोन पोलीस ऑफिसरांनी आमचा सल्ला घेऊन संबंधित व्यक्तीला कसं अडकवायचं त्याप्रमाणे खोट्या गांजाच्या पिशव्या ठेवून त्याला अडकवलेले ह्या देखील केसेस आहेत. यामध्ये असं दिसतं की मागाशी मी पाहिलं की काल त्या फ्लॅटवर जिथं रेड केली, ते रेड करत असताना एक महिला अधिकारी आहे. मग ही पर्स कोणाची आहे असं करून ते पर्स मधलं सगळं काढायला लावलं. त्या पर्समध्ये काहीतरी 2 पाकिटं काहीतरी सापडले, काय ड्रायफ्रुट्स वगैरे असं असं दिसतंय, व्हिडिओमध्ये कळत नाही. आणि मागच्या बाजूने कुणीतरी एक असं सिगारेट सारखं काढलं. म्हणजे यामध्ये कसं आहे, या गोष्टी पॉसिबल कशा असतात. आता समजा मीच ऑफिसर आहे, मी रेडला गेलो आणि मला माहिती आहे तुम्हाला मला अडकवायचंय, तर मी खिशातच घेऊन जाणार काहीतरी, कोकेन घेऊन जाईल किंवा अजून कुठलं ड्रग्ज असेल ते घेऊन जायचं. आणि त्या गडबडीमध्ये तिथं ते सापडलं, तुमच्याकडे सापडलं आणि मग तुम्हाला फिट करून टाकायचं. अशा घटना घडतात, यापूर्वी घडलेल्या आहेत, त्या केसेस पण सुटल्यात. आणि त्या अनुभवावरनं मी सांगतो की हे फार सोपं आहे. आता एखादी ती सिगारेट ज्यामध्ये कोकेन भरलेलं आहे आणि ती सिगारेट घेऊन जायची आणि कुठंतरी बघता 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 अरे बाई सिगारेट सापडली, तर ज्याच्या घरात सापडली त्यालाच आरोपी करून टाकायचं. दुसरी त्याची बाजू अशी पण समोर येते की त्या ज्यांना कोणाला आरोपी केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या घरामध्ये पूर्ण सीसीटीव्ही अवेलेबल आहेत. आता हे पोलिसांनी आणलेली एकच बाजू समोर येते. दुसरी बाजू जी असते, जे आरोपी असतात त्या आम्हा वकिलांना, आज आपले कोणी आमचे कलिग असतील वकील कोणी, त्यांना पूर्ण माहिती दिली असेल आणि त्या माहितीनुसार सत्य बाहेर यायला वेळ लागतो, पण ते 100% बाहेर येईल असं एक वकील म्हणून मला वाटतं. तर जसं तुम्ही सांगितलं की ही जी पार्टी झालेली आहे तिला गेट टुगेदर म्हणता येईल, त्याला रेव पार्टी कसं म्हणता येईल. परंतु जसं पोलिसांकडून एक सांगण्यात येतं की तिथे जरी ही गेट टुगेदर पार्टी असेल तरी त्या ठिकाणी विदेशी दारू असेल, हुक्का असेल किंवा अंमली पदार्थ हे सापडलेत असं म्हणतायत. त्यामुळे हे कायदेशीर कचाट्यामध्ये अडकू शकतात का? नाही नाही, जर कोकेन सापडला असेल तर तो ड्रग्ज मध्येच मोडतो, अंमली पदार्थामध्ये, आणि तो बॅनच आहे आपल्याकडे, तो वापरता येत नाही. पण मुळात प्रश्न हा आहे, सापडलं का. आता शेवटी एका माजी मंत्री किंवा ते मोठे नेते आहेत, एकनाथ खडसे, त्यांचा जावई असेल तर त्यांनाही चांगली कल्पना असेल की हे राजकीय भांडण एवढं सोडायला पेटलीत एकमेकाच्या, काय होऊ शकतं. प्रत्येक जण प्रिकॉशन घेणार. त्यामुळे असं कोकेन गांजा त्या व्यक्तीचं तसं बॅकग्राऊंड होतं का हे सगळं पडताळणी करावं लागेल. म्हणून ह्या स्टेजला फक्त ते सापडलं म्हणून त्यांना आरोपी केलंय, पण ते खरंच त्यांचं होतं का पोझिशन मध्ये, का बाहेरून कोणी आणलं होतं, प्लांट केलेली स्टोरी होती. आणि एकंदरीत हे सगळं वातावरण जर पाहिलं तर मला तर असं वाटतं की सगळं प्लॅन केलेलं आहे. सर मला सांगा, या प्रकरणामध्ये अशा ज्या पद्धतीचे गुन्हे असतात त्याच्यामध्ये तपास कशा पद्धतीने हा पुढे जात असतो? आता तपास म्हणजे पहिल्यांदा इन्फॉर्मेशन आली असेल रात्री काल पहाटे की अशा अशा ठिकाणी कुठेतरी पार्टीला ते कोकेन वगैरे त्यांच्याकडे बहुतेक अंमली पदार्थाचा वापर होणार आहे. त्यानुसार स्टेशन राहिले एंट्री करतात. गव्हर्नमेंटचे पंच बोलवले जातात की असं असं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली आणि अमुक अमुक फ्लॅटवर आपल्याला रेडला जायचंय. ती इन्फॉर्मेशन तिथं उतरून घेतली जाते. 2 पंचांच्या बरोबर संबंधित फ्लॅटवर रेड केली असेल. काल रेड केल्यानंतर त्या पंचांच्या उपस्थितीमध्ये मिळालेल्या वस्तू सगळ्या जप्त कराव्या लागतात. आता शेवटी पंच कोणाचे असतात, पोलिसांचेच असतात. त्यांना कोणाला बोलवायचं काय, पोलिसांचा अधिकार आहे. पंच जे असतात हे कोण असतात, म्हणजे पोलिसांचेच असतात म्हणजे कोण असतात? नाही नाही, कोण म्हणजे आता ते मध्ये कायद्यात बदल झाला. पूर्वी पंच म्हणजे कुणी रस्त्यावरचे दोघं बोलवायचे, चला पंच म्हणून. पण ते सगळे पंच पोलीस असलेच बोगस पंच वापरायला लागले. हे न्यायालयाचे निदर्शनास आलं आणि म्हणून तेव्हापासनं सरकारी 2 पंच असावेत की जेणेकरून भविष्यात ते फुटणार नाहीत. म्हणून कुठल्या तरी गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे क्लर्क कर्मचारी त्यांना बोलवलं असेल, त्यांच्या देखत ती सगळी झाडाझडती केली असेल आणि त्या सगळ्या सर्चमध्ये जे जे सापडलं त्या पंचांच्या समोर सापडलं, पंचांच्या समोर सगळं सील केलं, त्याचा पंचनामा केला आणि पंचांच्या सह्या घेतल्या. अशी प्रोसिजर रात्री घडली असेल. आता यामध्ये त्या लोकांनी त्याचं सेवन केलं होतं का, म्हणून त्यांचं सगळं आता ते मेडिकलला त्यांना पाठवतील. मेडिकलचा रिपोर्ट काय येतो, खरंच सेवन केलं होतं का, आणि त्यानुसार सगळा पुढचा मग दोषारोपपत्रापर्यंत तपास चालू राहील. असं एक रोजच्या अनुभवावरून मी सांगतो. सर जर यांच्यावरती जर NDPS अंतर्गत जर कारवाई झाली तर त्यांना जामीन मिळू शकतो का, किंवा जामीन मिळवण्यामध्ये त्यांना काय अडचणी वगैरे असतात? आता यामध्ये प्रोसिजर अशी आहे की NDPS हा ऍक्ट जो स्पेशल ऍक्ट आहे, विशेष डिस्ट्रिक्ट कोर्ट लेवलच्या न्यायाधीशांसमोरच याची सुनावणी चालती. आता हे जे कलम आहे, जर पर्सनल यूज साठी थोडंसं त्यांनी वापरलं, गांजा सापडला असेल, आता कोकेनचं माहित नाही किती सापडले काय, ते जर कलम लावले असतील तर NDPS ला जामिनाला वेळ लागतो, लगेच जामीन होत नाही. तपासामध्ये काय काय सकृतदर्शनी डेव्हलप होतं. वकिलांना आम्हाला इन्फॉर्मेशन आरोपीकडनं काय मिळते आणि त्यातले टायमिंग
आणि ते कसं पोलिसांनी घडून आणलं हे जर आरोपीचे वकील म्हणून आम्ही जर कोर्टापुढे सिद्ध करू शकलो की हे सगळं कसं प्लॅन केलं, आमच्याकडे सीसीटीव्ही आहेत, आम्ही आपलं फक्त जेवायला बसलो होतो, शेवटी तिथं बिअरच्या बाटल्या, एखादी विदेशी बाटली सापडलं, हे काय फार मोठा गुन्हा आहे असं काही नाही. हे जर कोर्टाला पटलं तर तात्काळ जामीन. मग जामीन मांडत असताना की हे आरोपी कोण आहेत, यांचं बॅकग्राऊंड काय आहे. आता यामध्ये कोणी इंजिनियर असेल, कोणी बिझनेसमन असेल, मला वाटतं खडसेंचा जावई जो कोणी आहे तो काहीतरी डॉक्टर आहे, याचं बॅकग्राऊंड पूर्वीच्या असा काही केसेस त्यांच्या घडल्या होत्या का. मग त्यामध्ये आमचं कोर्टापुढे आर्ग्युमेंट असतं की देर इज नो क्रिमिनल अँटीसिडन्स, यांच्याविरोधात असले कुठल्या प्रकारचे पूर्वी गुन्हे पेंडिंग नाहीत, हे पहिल्यांदाच अडकलेत अशा ह्याच्यामध्ये. आणि हे सगळं युक्तिवाद कोर्टासमोर केल्यानंतर न्यायाला वाटलं तर ताबडतोब जामीन होतो. आणि न्यायाधीशांना असं वाटलं की फार गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, अजून मेडिकल रिपोर्ट यायचेत, आणि ह्या स्टेजला जर यांना जामीनवर सोडलं तर तपास कामात अडथळा येऊ शकतो. या ग्राउंडवरती जर बेल रिजेक्ट केला तर मग आरोपी परत हायकोर्टला जातील. ही सगळी अशी पुढची प्रक्रिया असते. सर, या प्रकरणामध्ये जर आरोप सिद्ध झाले न्यायालयामध्ये तर किती शिक्षा होऊ शकते? आता यामध्ये हे मुळात म्हणजे आता कलम काय लावले ते अद्याप आपल्याला कळलेलं नाही. पण जर सेक्शन 27 लावला असेल की वैयक्तिक वापरासाठी गांजा वगैरे बाळगला तर त्यामध्ये 1 वर्ष ते 6 महिन्यापर्यंत पनिशमेंट असेल. आता कोकेन खरंच सापडले की नाही ते अजून निष्पन्न व्हायचंय, आणि म्हणून कलम काय लावलाय तो माहित नाही. पण जर वैयक्तिक वापरासाठी बाळगला असं जर असेल तर सेक्शन 27 नुसार जास्तीत जास्त 1 वर्ष ते 6 महिन्यापर्यंत त्याला पनिशमेंट आहे कायद्यामध्ये. अर्थात हे होते ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. यांच्याकडनं आपण जाणून घेतलेलं आहे की जे प्रकरण घडलेलं होतं काल खराडीमध्ये, ज्या ठिकाणी एकनाथ खडसे यांच्या जाव्यांसह 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. एकंदरीत असं सांगण्यात येते की ते त्या ठिकाणी रेव पार्टी करत होते. आज त्यांना न्यायालयामध्ये सुद्धा हजर करण्यात आलेले आहे. न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. या प्रकरणामध्ये पुढील तपासात नेमकं काय होतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. याच अनुषंगानं आपण मिलिंद पवार सर यांच्याकडून कायदेशीर बाबी सुद्धा या ठिकाणी ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत. संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधळे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1